मित्रांनो, जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजांचे थोरले पुत्र संभाजी राजे यांच्याबद्दल दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या फारच थोड्या जणांना माहिती आहे। सन 1653 साली उभारलेल्या कोंडापल्ली तालुका मुळबागल जिल्हा कोलार कर्नाटक इथे एक शिलालेख आहे। त्यावर थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख असा आढळतो, राजाधिराज संभाजी राजा महाराज। थोरले संभाजीराजे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांमध्ये केवळ नावाचंच साम्य नाही तर इतरही अनेक बाबतीमध्ये आपल्याला विलक्षण साम्य आढळतं। थोरले संभाजीराजे हेही भयंकर धाडसी, शूर आणि मुत्सद्दी स्वभावाचे होतेच, पण त्यासोबतच ते संस्कृतचे उत्तम जाणकार, महाविद्वान आणि कलेचे चाहते होते। त्यांना संस्कृत, मराठी, फारसी, कन्नड, तेलुगू, तामिळ आणि दख्खनी हिंदी अशा अनेक भाषा उत्तमरित्या अवगत होत्या। थोरल्या संभाजी राजांचा जन्म सन 1619 साली वेरूळला मालोजी राजांच्या गढीमध्ये झाला। त्यांचं बालपण अत्यंत धामधुमीत गेलं, कारण त्या काळातच शहाजी राजेंनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्य उभारण्याचा प्रयत्नही केला होता आणि नंतर 5 वर्षांच्या मुर्तजा निजामशहाला मांडीवर घेऊन निजामशाहीला पुनर्जीवन देण्याचाही प्रयत्न केला होता। पण महाराष्ट्राच्या दुर्दैवानं शहाजी राजांचे हे दोनही प्रयत्न असफल ठरले। सन 1629 साली वयाच्या 10व्या वर्षी संभाजी राजांचा विवाह शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विजयराव सिदोजी विश्वासराव यांची कन्या जयंती राणी हिच्यासोबत संपन्न झाला। गर्भवती जिजाऊ मासाहेबांना शिवनेरीवर ठेवून शहाजीराजे संभाजीराजेंसोबत मोहिमांवर गेले। ज्यावेळी शहाजीराजांनी 5 वर्षांच्या मुर्तजा निजामशहाच्या राज्याभिषेकाची घोषणा संगमनेर जवळील पेमगिरी इथं केली, तेव्हा थोरले संभाजीराजे हातात तलवार घेऊन संगमनेरच्या जवळ एका संपूर्ण लष्करी तुकडीचं नेतृत्व करत होते आणि त्यावेळी थोरल्या संभाजीराजांचं वय होतं केवळ 14-15 वर्षांचंच। थोरले संभाजीराजे आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांमध्ये हे आणखीन एक विलक्षण साम्य की ह्या दोघांनीही आपल्या वयाच्या केवळ 14व्या-15व्या वर्षीच स्वतंत्रपणे लष्करी मोहिमांचं नेतृत्व केलं होतं। यानंतर मुघल आणि विजापूरच्या संयुक्त फौजांनी शहाजी राजांनी स्थापन केलेल्या निजामशाहीवर कडाडून हल्ला केला। शाहिस्तेखान 20,000ची फौज घेऊन जुन्नरवर चाल करून आला। त्यावेळी जुन्नरच्या रक्षणाची जबाबदारी केवळ 15-16 वर्षांच्या संभाजी राजांवर शहाजी राजांनी सोपवलेली होती। आपल्या केवळ 3-4 हजारांच्या फौजेनिशी संभाजी राजेंनी ही जबाबदारी मोठ्या शर्तीनं पार पाडली। जुन्नरचं त्यांनी रक्षण केलं। यावरूनच तुम्हाला थोरल्या संभाजी राजेंच्या गनिमी काव्याची, लष्करी नेतृत्वाची आणि पराक्रमाची कल्पना येईल। नंतर नाईलाजानं निजामशाहीचा प्रयोग गुंडाळून ठेवून शहाजीराजांना आदिलशहाच्या चाकरीत जावं लागलं। आदिलशहानं ह्या पिता पुत्रांना म्हणजे शहाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यावर दक्षिण भारताच्या मोहिमांची जबाबदारी सोपवली। विजयनगर साम्राज्याच्या पाडावानंतर दक्षिण भारतात नायक, पाळेगार इत्यादी जमीनदारांची अनेक छोटी छोटी शेकडो राज्य निर्माण झाली होती। ह्या राजांचा पाडाव करून त्यांना आदिलशाही साम्राज्याला जोडणं, या नायक पाळेगारांना आदिलशाही साम्राज्याचे मांडलिक बनवणं ही संभाजीराजे आणि शहाजी राजांवरची मुख्य कामगिरी होती। या पिता पुत्रांनी जवळपास सगळ्याच जमीनदारांना आपलं मांडलिक बनवलं। आदिलशाही साम्राज्याचा दक्षिणेकडे फार मोठा विस्तार केला। आपल्या प्रत्येक लढाईत थोरले संभाजीराजे अजिंक्य होते, हे त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांसोबतचं आणखीन एक विलक्षण साम्य। मुहम्मद आदिलशहा ह्या पिता पुत्रांच्या पराक्रमावर फारच खुश झाला। त्यानं शहाजीराजांना बंगळूर अर्थात बँगलोरचा राजा म्हणून घोषित केलं। राजाधिराज अर्थात राजांचे राजे ही पदवी शहाजीराजांना मिळाली। त्यानंतर हीच पदवी म्हणजे राजाधिराज अर्थात राजांचे राजे ही पदवी थोरल्या संभाजीराजांनाही मिळाली। दक्षिण भारतातले सर्वात मोठे आदिलशाही सरदार म्हणजे शहाजीराजे आणि त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे हेच होते। बऱ्याच परगण्यांची जहागीर त्यांच्याकडे होती। त्यांची जहागीर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, तंजावर इथपर्यंत पसरलेली होती। दक्षिण भारतातले जवळपास सगळे जमीनदार आणि वतनदार हे आदिलशाही मांडलिक होते आणि शहाजी राजांच्याच अखत्यारीत येत होते। त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही शहाजी राजांकडेच होती। आदिलशाही दरबारातलं फार महत्त्वाचं स्थान ह्या पिता पुत्रांना मिळालेलं होतं। पण तरीही या दोघा बापलेकांनी म्हणजे शहाजीराजे आणि संभाजीराजेंनी आपलं स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न अजूनही सोडलेलं नव्हतं। विजयनगर साम्राज्याचे वंशज श्रीरंगराया तिसरा, इक्केरीचा राजा शिवप्पा नायक, मैसूर श्रीरंगपट्टणचे राजे वोडेयार,
पेनुकोंडा बेदनूरचे नायक राजे आणि इतर अनेक हिंदू राजे पाळेगारांशी त्यांनी खूप चांगले संबंध जोपासलेले होते. त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांच्याच मदतीनं दक्षिण भारतात एक मोठा उठाव करायचा आणि चंद्रगिरीचा श्रीरंगराया तिसरा याला गादीवर बसवून आदिलशाही उलथून लावायची अशी त्यांची महत्वाकांक्षी योजना होती. शहाजीराजे आणि संभाजीराजे योग्य संधीची वाटही पाहत होते. सन 1640 ते सन 1642 ह्या जवळपास 2 वर्षांच्या काळात जिजाऊ माँसाहेब, शिवाजीराजे आणि संभाजीराजे शहाजीराजे हे एकत्र बंगलोरला होते. एवढाच काय, तो संभाजीराजे आणि शिवाजीराजे या दोन बंधूंचा एकमेकांना सहवास लाभला होता. थोरले संभाजीराजे किती मुत्सद्दी आणि पराक्रमी होते हे आपल्याला सन 1645 साली घडलेल्या एका घटनेवरून कळून येईल. मीर जुमला हा त्यावेळी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचा प्रमुख वजीर आणि सुभेदारही होता. हाच मीर जुमला नंतर औरंगजेबाच्या पदरी गेला आणि त्याचा प्रमुख वजीर बनला. या मीर जुमल्यानं संभाजीराजांचा नाद केला होता. त्यानं संभाजीराजांवर आक्रमण केलं होतं. तेव्हा केवळ 26 वर्षांच्या संभाजीराजेंनी मीर जुमल्याला असं काही गनिमी काव्यात अडकवलं होतं की त्याचा दणदणीत पराभव तर झालाच होता, पण संभाजीराजेंनी मीर जुमलाला लोखंडी बेड्यांमध्ये जखडून बंगलोरच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवलं होतं. नंतर मग मीर जुमलाच्या घरच्यांनी 9 लाख होनांची घसघशीत खंडणी भरून मग मीर जुमलाची सुटका केली. सन 1648 साली संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांनी उभारी घेतली आणि त्यांच्या योजनेनुसार एकाच वेळी इक्केरीचा शिवप्पा नायक, चंद्रगिरीचा श्रीरंगराया तिसरा आणि इतर अनेक पाळेगार नायक राजांनी आदिलशाही विरुद्ध जोरदार उठाव केला. हा बंड उठाव इतका भयंकर होता की आदिलशाही पार मुळासकट हादरून गेली होती. जर हे बंड यशस्वी झालं असतं तर संपूर्ण आदिलशाहीच दक्षिण भारतातून उखडून गेली असती आणि संपूर्ण दक्षिण भारतात हिंदवी साम्राज्याची स्थापना झाली असती. पण दुर्दैवानं काही नायकांनी ह्यावेळी कच खाल्ली तर काही नायकांनी ह्यावेळी दगाबाजी केली. मोहम्मद आदिलशहानं एक फार मोठी मोहीम मग ह्या उठावाविरुद्ध काढली. विजयनगर साम्राज्याचा वारस श्रीरंगराया तिसरा हा जिंजीच्या वेड्यात कोंडला गेला. त्यावेळी शहाजीराजेंनाही जिंजीच्या वेड्यावर बंदोबस्तासाठी तैनात केलं गेलं होतं. शहाजीराजांनी आपला मित्र श्रीरंगरायाला जिंजीच्या वेड्यातून सुखरूप बाहेर काढून इक्केरीचा राजा शिवप्पा नायककडे सुखरूपपणे पोहोचवलं. त्यामुळे मोहम्मद आदिलशाह भयंकर चिडला आणि त्यानं शहाजीराजांच्या कैदेचे आदेश काढले. मुस्तफा खानला तसा आदेशही पाठवला. शहाजीराजेंची अटक, शिवाजीराजे आणि थोरले संभाजीराजे यांच्या विरुद्धच्या सगळ्या मोहिमांचा मुख्य सूत्रधार म्हणजे शहाजीराजांचा मुख्य शत्रू अफजल खान हाच होता. आदिलशहानं फत्तेखानाला शिवरायांविरुद्ध महाराष्ट्रात पाठवलं. तसंच आदिलशहानं फर्राद खान, तानाजी दुरे आणि असद खान या 3 सरदारांना संभाजीराजेंचा बंदोबस्त करण्यासाठी बंगलोरवर चाल करून पाठवलं. शहाजीराजेंना मुस्तफा खानानं कैद केली आणि त्यावेळी शहाजीराजांचं संपूर्ण कुटुंबच धोक्यात आलं होतं. पण शहाजीराजेंचे पुत्र संभाजीराजे आणि शिवाजीराजे हे दोघंही अत्यंत पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. तिकडं महाराष्ट्रात शिवाजीराजेंनी फत्तेखानाचा अगदी दणदणीत पराभव केला तर इकडं बंगलोरला संभाजीराजेंनी फर्राद खान, तानाजी दुरे आणि असद खान या तिघाही सरदारांना अक्षरशः लोळवलं. ह्याशिवाय या दोघा बंधूंनी गुजरातचा मुघल सुभेदार मुराद बक्षसोबत संधान साधलं आणि एका क्षणात बाजू पलटली. मोहम्मद आदिलशाह सटपटला आणि स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी मोहम्मद आदिलशहानं नाममात्ररित्या संभाजीराजांकडून बंगलोर शहर आणि शिवरायांकडून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला आणि शहाजीराजांची सुटका केली. संभाजीराजांनी तात्पुरतं बंगलोर शहर आदिलशहाच्या हवाली तर केलं, पण ते नंतर थोड्याच काळात पुन्हा जिंकून घेतलं. या सर्व घटनांमुळे आदिलशहाची जास्त नाचक्की झाली आणि तो अफजल खानावरच भयंकर चिडलेला होता. फजिती झालेला, चिडलेला आणि अपमानित झालेला अफजल खान मोठ्या त्वेषानं भोसले कुटुंबांचा बदला घेण्यासाठी योग्य संधी शोधत होता आणि पाताळयंत्री अफजल खानाला ही संधी मिळाली ती सन 1654 साली. कनकगिरी ह्या किल्ल्याचा किल्लेदार आपा खान हा बेदनूरचा सुभेदारही होता. त्यानं आदिलशाहीच्या विरुद्ध सन 1654 साली बंड पुकारलं. मोहम्मद आदिलशहानं या कनकगिरीच्या किल्ल्याचा आश्रय घेऊन लढणाऱ्या आपा खानचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खान आणि संभाजीराजेंची नेमणूक केली आणि पाताळयंत्री अफजल खानानं ह्यावेळी संधी साधण्याचं ठरवलं. त्यानं आपा खान सोबत आतून संपर्क केला आणि संभाजीराजेंचा घातपात करण्याची एक मोठी योजना आखली. अत्यंत गोड बोलणाऱ्या अफजल खानानं संभाजीराजेंना सांगितलं, तुम्ही एका दिशेनं जोरदार हल्ला करा, मी मागच्या बाजूनं तुम्हाला कुमक पोहोचवतो. दुर्दैवानं संभाजीराजेंनी त्यावेळी अफजल खानावर विश्वास ठेवला आणि घात झाला.
अफजल खानानं आपाखानाला संपूर्ण माहिती देऊन तोफा आणि बंदुकांचे मोर्चे कुठं लावायचं हे अगोदरच सांगून ठेवलेलं होतं। तसंच संभाजीराजेंनी यावेळी माघार घेऊन पाठीमागं वळू नये म्हणून एक सैनिकी तुकडी ही दबा धरून परतीच्या रस्त्याची कोंडी करण्यासाठी ठेवलेली होती। दुसऱ्या दिवशी जेव्हा संभाजीराजेंनी कनकगिरीवर हल्ला केला तेव्हा आपाखानानं बंदुका आणि तोफांनी जोरदार प्रतिकार केला। तेव्हाच आपल्यासोबत दगाबाजी झाली हे संभाजीराजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी माघार घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा अफजल खानाच्या दबा धरून बसलेल्या लष्करी तुकडीनं परतीचा मार्गही रोखून धरला। यावेळी संभाजीराजेंसोबत मुख्य सरदार होते संताजी घोरपडेंचे वडील म्हाळोजीराजे घोरपडे आणि धनाजी जाधवांचे आजोबा संताजीराजे जाधव। यावेळी संभाजीराजेंनी आपल्या पराक्रमाची शर्त केली। धनाजी जाधवांचे आजोबा संताजीराजे जाधव यांनी संभाजीराजेंचं रक्षण करता करता स्वतःचा देह ठेवला, प्राणाचं बलिदान दिलं। संताजींचे वडील म्हाळोजीराजे घोरपडेही या युद्धात भयंकर जखमी झाले होते, पण आपाखानानं एक तोफेचा गोळा संभाजीराजेंच्या अंगावरच डागला आणि घात झाला। वयाच्या अवघ्या तिशीतच केवळ विश्वासघातामुळेच थोरल्या संभाजीराजेंचा काळ झाला आणि हेही त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांसोबतचं दुर्दैवी साम्य होतं। जेव्हा शहाजीराजांना हे कळालं तेव्हा ते तडक कनकगिरीला येऊन धडकले। एका फटक्यातच शहाजीराजांनी आपाखानाचा पुरा बंदोबस्त केला। शोकाकुल झालेल्या शहाजीराजांनी संभाजीराजांची समाधी कनकगिरीला उभारली होती। जिजाऊ माँसाहेब, शिवाजीराजे आणि शहाजीराजांसाठी हा आघात फार भयंकर होता। त्यांचं ते फार मोठं नुकसान होतं। आपल्या आबासाहेबांना कैद करणाऱ्या, वडील बंधूंचा घातपात करणाऱ्या अफजल खानाचा बदला घ्यायचाच ही प्रतिज्ञाच शिवरायांनी केली होती। जेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले होते तेव्हा त्यांनी प्रतापगडाचे किल्लेदार गोमाजी नाईक पानसंबळ यांना सूचना दिली होती की आमचं जरी काही बरं वाईट झालं तरी स्वराज्याचं चाललेलं हे काम थांबवू नका। थोरल्या संभाजीराजांचे पुत्र उमाजीराजे किंवा आमचे बाळराजे शंभूराजे यांच्यापैकी कुणाला तरी तुम्ही गादीवर बसवा आणि हिंदवी स्वराज्याचं श्रींचं हे कार्य पुढे न्या, पुढे चालवा। यावरूनच अफजल खानाचा खात्मा करण्याचा शिवाजी महाराजांचा इरादा किती पक्का होता हे आपल्याला दिसून येतं आणि व्यक्तीपेक्षा उद्देश, ध्येय श्रेष्ठ हा पाया सुद्धा शिवरायांनीच घातला। व्यक्ती गेली तरी चालेल पण संस्था पुढे चालू राहिली पाहिजे हाच निर्धार म्हणजे स्वराज्याचा प्राणच होता। मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या। आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे। मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। आपले खूप खूप धन्यवाद।